देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा इंडिया आघाडी चर्चेत आली आहे। नवी दिल्ली येथे आज इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडत असून आगामी निवडणुकांच्या दृष्टीने या बैठकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। बैठकीपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी इंडिया आघाडीबाबत केलेलं विधान सध्या चर्चेचा विषय ठरतोय। इंडिया आघाडी विखुरलेली नाही तर 23 पक्ष आज एकत्र येत आहेत असं सांगत त्यांनी विरोधकांच्या एकजुटीचा दावा केलाय। मात्र या बैठकीचं महत्त्व नेमकं काय आहे आणि संजय राऊत यांच्या वक्तव्यामागचा राजकीय संदेश काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे। नमस्कार, मी अनिस आणि तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता। पहिली गोष्ट म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून इंडिया आघाडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते। काही राज्यांमध्ये आघाडीतील पक्ष एकमेकांविरोधात लढताना दिसले तर काही ठिकाणी नेतृत्वाच्या मुद्द्यावर मतभेद समोर आले। त्यामुळे इंडिया आघाडी अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न विरोधकांकडून वारंवार उपस्थित केला जात होता। अशा परिस्थितीत 23 पक्षांची एकत्र बैठक होणं हा स्वतःमध्ये एक राजकीय संदेश मानला जातोय। विरोधी पक्ष अजूनही राष्ट्रीय पातळीवर एकत्र आहेत आणि भाजपा विरोधात संयुक्त लढाईची तयारी करतायत हे दाखवण्याचा प्रयत्न या बैठकीतून केला जातोय। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संजय राऊत यांनी केलेला दावा की भाजपमधील अनेक नेते निवडणुकीच्या काळात इंडिया आघाडीत येऊ शकतात। हा दावा प्रत्यक्षात कितपत खरा ठरेल हे भविष्यात स्पष्ट होईल। मात्र अशा प्रकारची विधानं करून विरोधक कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत। तसेच सत्ताधारी पक्षावर मानसिक दबाव निर्माण करण्याची ही एक राजकीय रणनीती असते। आता येऊया सर्वाधिक चर्चेत असलेल्या मुद्द्याकडे, राज ठाकरे आणि मनसे। राज ठाकरे इंडिया आघाडीत सहभागी होणार का या प्रश्नावर संजय राऊत यांनी दिलेलं उत्तर अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मनसेला आघाडीत यायचं असेल तर प्रथम उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करावी लागेल। यामागे महाराष्ट्रातील राजकारणाचं मोठं गणित दडलेलं आहे। एकेकाळी एकाच राजकीय परिवारातील असलेले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे गेली अनेक वर्ष वेगवेगळ्या राजकीय वाटांवर आहेत। मात्र अलीकडच्या काळात राज्यातील मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेल्या दोन्ही नेत्यांमध्ये संवाद वाढला असल्याचं पाहायला मिळतंय। एवढंच नाही तर महानगरपालिकेच्या काही निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र लढल्याचं देखील पाहायला मिळालं, पण अपेक्षित निकाल पाहायला मात्र मिळाला नाही। जर भविष्यात मनसे इंडिया आघाडीमध्ये आली तर मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या शहरी भागातील मराठी मतदारांवर त्याचा परिणाम होऊ शकतो। तथापि हा निर्णय केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार नाही, कारण इंडिया आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि इतर पक्षांचाही विचार करावा लागेल। त्यामुळे मनसेच्या प्रवेशाबाबत अंतिम निर्णय सामूहिक चर्चेनंतर होईल असा संदेश संजय राऊत यांनी दिलाय। राजकीय विश्लेषकांच्या मते आजची बैठक केवळ एक बैठक नाही, आगामी निवडणुकांपूर्वी विरोधकांची ताकद, त्यांची एकजूट आणि भविष्यातील रणनीती यांची दिशा ठरवणारा हा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो। मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, इंडिया आघाडीसमोर अजूनही नेतृत्व, जागा वाटप आणि स्थानिक पातळीवरील मतभेद यांसारखी अनेक आव्हानं आहेत। त्यामुळे बैठकांमधील एकजूट आणि प्रत्यक्ष निवडणुकीतील एकजूट यामध्ये किती सुसंगती राहते यावर भविष्यातील यश अवलंबून असेल। आता पाहणं महत्त्वाचं ठरेल की दिल्लीतील या बैठकीत कोणते ठोस निर्णय घेतले जातात आणि त्याचा महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणावर नेमका काय परिणाम होतो। या संपूर्ण घडामोडींवर तुमचं मत काय? इंडिया आघाडी अधिक मजबूत होत आहे का आणि राज ठाकरे यांनी या आघाडीत सहभागी व्हावं असं तुम्हाला वाटतं का? कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा आणि पाहत रहा ऑनलाईन नेता।